नमस्कार मैत्रिणींनो, आपण बनवणार आहोत चिप्स। तर याच्यासाठी मी 5 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि याची आपण आता साल काढून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण पूर्ण बटाट्याचे साल काढून घेणार आहोत। इथे मी पूर्ण बटाट्याची साल काढून घेतली। आता आपण याचे चिप्स पाडणार आहोत। इथे मी एक प्लेट घेतलेली आहे। चिप्स जास्त पातळ पण नको आणि जास्त जाड पण नको, अशी मीडियम आकाराचे आपण चिप्स पाडून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण चिप्स पाडून घेणार आहोत। पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, असे मीडियम आकाराचे चिप्स पाडलेले आहेत। असेच आता सगळ्या बटाट्याचे मी हे चिप्स पाडून घेते। तर इथे मी पूर्ण बटाट्याचे चिप्स पाडून घेतलेले आहेत आणि याला आपण स्वच्छ 3 पाण्याने आपण धुणार आहोत। हे पाणी काढल्यानंतर 3 पाण्याने आपण धुवून घेणार आहोत याला। स्वच्छ 2-3 पाण्याने आपण धुवून घेतले आहेत। आता हे जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत हे स्वच्छ धुत राहायचे। छान स्वच्छ 2-3 पाण्याने मी याला धुवून घेतले आहेत आणि त्यानंतर स्वच्छ पाणी टाकून आता हे रात्रभर भिजत ठेवणार आहे। आणि हे बटाट्याच्या वरती एवढं पाणी आलेलं आहे, म्हणजे हे चिप्स काळे नाही पडणार वरती, असे त्याच्यावरती पाणी असं डुबलं पाहिजे, ते एवढं पाणी ठेवायचं आहे। आणि मी आता इथे तुरटीचा खडा घेतला आहे आणि हा याला असं फिरवून घेऊ आपण। छान असं घोळून घ्यायचं आहे, म्हणजे याने आपले बटाटे चिप्स जे आहे पांढरे शुभ्र होतील। असा फिरवून घेऊ सगळं चारी बाजूला।
आता आपण याला रात्रभर भिजत ठेवणार आहोत. इथे मी कढईत पाणी उकळायला ठेवलं आहे. आता आपण यात मीठ टाकणार आहोत. मीठ टाकून घेते इथे. आपण हे रात्री तुरटीच्या पाण्यात भिजत घातले होते रात्रभर, तर ते पाणी मी काढून घेतलं आणि एक स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि पाणी काढून घेतलं आहे. आता पाणी उकळलं की आपण हे त्यात टाकून घेणार आहोत. पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आपण आता यात चिप्स टाकून घेऊ. दोन मिनिट झाले की याला खालीवर करत राहू, म्हणजे वरचे शिजले पाहिजेत. वरचे खाली आणि खालचे वरते. असे हलक्या हाताने आरामाने खालीवर करायचे. थोडा कच्चा आहे, आणखी लवकर तुटला नाही तर समजायचं हा कच्चा आहे. कच्चे पण नको राहायला आणि जास्त पण नाही शिजायला, त्यामुळे याला बघतच राहावं लागते शिजले की नाही. तर कोणते बटाटे लवकर शिजतात, कोणत्या वेळ लागतात, त्यामुळे आपण बघून घ्यायचं की कसे शिजतील, लवकर शिजतील कशा प्रकारे. थोडा वेळ लागेल आणखी याला. आता शिजले आहेत आपले चिप्स. आता मी याला चाळणीत काढून घेते. असे एक एक करून आपण आता उन्हात पसरून देऊ.
कढईत तेल ठेवलं आहे मी. आता तुम्हाला तळून दाखवते. कवेत जास्त नाही टाकायचे, कारण आपल्याला काढता काढता मग उशीर झाला की बाकीचे लाल होतात. असे थोडे थोडे करून तळायचे. हे बघा किती छान पांढरे शुभ्र आपले चिप्स तयार झालेले आहेत. हे बघा मस्त आणि कुरकुरीत पण झाले आहेत. मस्त, एक नंबर.